नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. पुन्हा एकदा आपला सर्वांचं आपल्या किल्ले दर्शन या चॅनलवर मनापासून स्वागत. तर चंदूर ते मुळागड हा प्रवास आपला आज होणार आहे. तर चला, मुळागड संवर्धनासाठी जय शिवराय. पावसाचं अवघड आहे बाई. एवढी भयानक थंडी होती की मित्रांनो, अख्खा पाल्या पाचवाचा ढेकच आम्हाला पेटवायला लागला. इतकी भयानक थंडी, बर्फाने बरं पाळली, इतके हात आमचे घोटले होते. तर चला, असाच प्रवास करत आपण पुढं जाणार आहोत. तर आम्ही पहाटे 5ला निघालो होतो. 9 वाजता आम्ही किल्ले मुळागडच्या पायथ्यापाशी पोचलो. तर चला, मस्तपैकी चहा नाश्ता केला आणि चला सकाळ 9च्या दरम्यान किल्ले मुळागडचा प्रवास चालू झाला आहे. तर त्या दिशेने वाटचाल आमची. हो तेच नाही, इकडे झालो नाही, बरोबर. हा इकडनं असं आलं ना, शॉर्टकट आहे. शॉर्टकट आहे, तर जवळ वाटते. हा, हे जवळ आहे. ते फिरून आलतो मागच्या वेळी आपण. हा, बरोबर. सकाळी किती वाजता आपण 5 वाजता सगळ्यांना कॉल केला. 5:30 वाजता सगळी आभार फाट्यावर गोळा झाली. मस्तपैकी श्री स्वामी समर्थ स्टॉलवर मित्राच्या ठिकाणी जिलेबी खाल्ली आणि मग आपण निघालो. त्याच्यानंतर इथं पडसळी गावामध्ये आपण पोचलं. तर मस्तपैकी दादू मोरे जी संवर्धन करणारी जी टीम आहे, त्यांनी नाश्त्याची चहाची सोय या ठिकाणी केली होती. तर दादू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता चाललेलो आहे किल्ले मुळागड. सोबत विजय. गेल्या वर्षी पण आम्ही 26 जानेवारी आलो होतो. त्यानंतर पुढं श्रेयस दादा अष्टवन आले. श्रेयस, चला चला. सहज आल्यानंतर आपल्याला मुळागडचा इथं बोर्ड दिसतोय. इथून डाव्या साईडला टर्न घेतल्यानंतर आपण मुळागड या किल्ल्याच्या दिशेने वाटचाल करणार आहोत. घाट मार्गाचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला असे भरपूर किल्ले आपल्याला घाटमार्गावर आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यातीलच हा म्हणजे कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा म्हणजे कारंजा घाटाचा, या घाटाच्या रक्षणासाठी मुळागड हा किल्ला बांधण्यात आला होता. तर आपल्याला शेवटचं गाव हे पडसळ या लागतं. पडसळ या गावातून आपल्याला हा घाट आपल्याला दिसतो. हा घाट जो आहे आता सध्या म्हणजे मूळ स्थितीत आहे असंच राहिलेलं आहे. मुळागड या किल्ल्यावर आपल्याला 4 ते 5 बुरुंज, पाण्याची टाकी आणि दाट जंगलातील हा सुंदर असा ट्रॅक आहे. तर नक्कीच या किल्ल्याला भेट द्या आणि सोबत गाईड किंवा अनुभव असणारी व्यक्तीनंच घेऊन जावा, कारण खूप मोठा असा ट्रॅक आहे. वाट चुकण्याची खूप दाट शक्यता आहे. त्यामुळे गावात आपल्याला वाट्याने भेटत असतात. तर हा गड कोणी बांधला याबद्दल आपल्याला परिपूर्ण अशी माहिती नाही, परंतु 1748च्या पेशव्यांच्या कागदपत्रामध्ये याचा उल्लेख आढळतो. म्हणजे पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यामध्ये ज्यावेळी वितृष्ट आले त्यावेळी तुळाजींनी पन्हाळा प्रांतावर हल्ला केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याला आळा घालण्यासाठी आग्रे व सावंतवाडीकर यांनी एकत्रितपणे मुळागडाला वेढा घातला होता व हा गड जिंकून घेतला होता, असा आपल्याला थोडक्यामध्ये इतिहास पाहायला मिळतो. तर गडावर पाहण्याची ठिकाणी जसे 4 ते 5 बुरुंज आहेत, पाण्याची टाकी आहे आणि नुकतेच शिवमंदिरसुद्धा या परिसरामध्ये आपल्याला घावलेले पाहायला मिळते. आणि पाठीमागच्या बाजूवरून आपल्याला पडसाळी गावातील धरण आणि कारंजा घाट व गगनगड किल्ल्याचे विलोभनीय असे दृश्य आपल्याला पाहायला मिळते. तर गडावर पोहोचण्यासाठी आपल्याला इचलकरंजीतून कोल्हापूर आणि कोल्हापुरातून आपल्याला सर्वसाधारण 20 किलोमीटर इतकं अंतर म्हणजे बाजारभोगाव, आणि तिथूनच आपल्याला शेवटचं गाव जे आहे ते पडसाळी गाव लागतं. म्हणजे सर्वसाधारण हा 18 किलोमीटरचा प्रवास कोल्हापुरातून आणि म्हणजे इचलकरंजीतून पडसाळ हे गाव सर्वसाधारण 80 किलोमीटर म्हणजे इतका हा प्रवास आहे. तर घनदाट अभयारण्य असल्यामुळे वाट चुकण्याची दाट शक्यता आहे. आणि गावात आपल्याला एक बारमाही असणारा झरासुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. खूप थंड असं गार पाणी आपल्याला सह्याद्रीच्या अनुभवातून
प्यायला मिळतं. त्याच पद्धतीने गडावर जाण्यासाठी सर्वसाधारण 2 तास लागतात आणि पडसळे गावातूनच आपल्याला मोडागड पाहून परत यायला सर्वसाधारण म्हणजे एकूण 7 ते 8 तासाचा हा प्रवास आहे. जाण्यासाठी 2 तास, येण्यासाठी 2 तास, किल्ल्यावर थोडं इतर गोष्टी पाहण्यासाठी 2 ते 3 तास. म्हणजे एक दिवशी हा सुंदर असा ट्रॅक आहे. खूप असा जबरदस्त अनुभव आपल्याला परिसरामध्ये पाहायला मिळतो. किल्ल्यावर राहण्याची व्यवस्था नाही. आपल्याला पडसळ या गावामध्ये शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था होऊ शकते. जेवणाची व पाण्याची सोय आपल्याला स्वतः करावं लागते. गडावर पाण्याची सोय नाही, त्यामुळे आपल्याला जाताना 1-2 झरे लागतात, त्यातूनच ते पाणी भरून घ्यावं लागतं. कारण गडावर कोणतीही पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे पाणीही घेऊन जावा, सोबत अनुभवी वाटाड्यांना घेऊन जावा. ही काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे. तर चला, पुढचा प्रवास आपला असाच राहील, चालत चालत बोलत बोलत. तर 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून रायगड या टीमच्या वतीने संवर्धन मोहीम आयोजित केली होती. तर सर्व शिवभक्त तसेच माझे सर्व सहकारी मित्र, जयवंत असेल, सचिन दादा असतील, त्याच पद्धतीने सौरभ, बंगालवरून आलेले आमचे मित्र आहेत, तसेच आष्ट्यावरून आलेले शार्दूल, त्याच पद्धतीने विजय पाटील आणि माझे सर्व सहकारी, असे आम्ही 7 ते 8 जण गेलो होतो एक छोटासा हातभार लावण्यासाठी. तर जात असताना सुंदर असा अनुभव आम्हाला मिळाला आणि एका इतिहासाच्या साक्षीदाराची पुन्हा एकदा आम्ही साक्षीदार झालो. तर ह्या संवर्धन मोहिमेचे प्रमुख माननीय दादा मोरे, मानगाव आणि विकी सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आयोजित करण्यात आली होती. तर चला, असंच प्रवास आपला चालू राहील. गंधार जंगलाचे हा असा पॅच. तर चुकू नये यासाठी आपण अशा लाल रंगाच्या, भगव्या रंगाच्या आपण रिबीन बांधत आहोत, जेणेकरून कोणीच चुकू नये. जंगलाचं ट्रॅक आहे मित्रांनो, त्याच्या लाल रंगाच्या रिबीन बांधायच्या, त्याच्यावर आपल्या लक्षात येईल की आपण योग्य मार्गावर आहोत. ते चला, मित्रांनो, यातनं वाट काढत आपल्याला जायला लागते. असा आवड पॅच आहे, लक्षात येईल आपल्याला. थोडंसं पायवाटा मळलेला आहे, त्यामुळे चुकणार नाही आपण. यातनं काय दिसते सांगतो मला, परंतु पायवाटा थोड्या मळलेला आहेत, त्यामुळं वाट आपण 70% तरी चुकू शकत नाही. अद्भुत असं जंगल. घ्या नाही, कुठे चुकणार नाही आपण. आपण योग्य दिशेला आहोत, बरोबर आहोत. मोडागडचा जंगल प्रवास सध्या चालू आहे. जंगलातून सध्या भटकंती चालू आहे आमची. हे पहा, आपल्या लक्षात येईल किती घनदाट जंगल आहे. फक्त पाठीमागे विजय आणि शिरेजाच फक्त दिसायला हवं, एवढं घनदाट जंगल आहे. पुढचं तर काय दिसनाच,
त्यामुळे वाटा काढत आम्ही चाललेलो आहे. जर चुकून वाट चुकली तर डायरेक्ट कोकणातच, ते पण हुडकायला लागणार. मोडागडच्या जंगलातील घनदाट अभयारण्यातील हा जबरदस्त असा प्रवास झाला आमचा. आपल्या लक्षात येईल की इथं फुलपाखरू भरपूर आहे. भरपूर फुलपाखरं आहेत. बघा वाट चुकल्यामुळे आता पळत चाललो आम्ही, कारण पुढं कुठला मार्ग आहे आम्हाला माहिती नाही. चला विजेचे मार्ग पाठीमागून आम्ही पळत आहोत. चला चला फास्ट. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत आमचा हा ट्रेक आता सुरू झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 जय. हरे हरे. सध्या आपण मुडाघाटच्या जंगलामध्ये आहोत. आमचे सर्व सोबती जे आहेत ते पूर्णपणे पुढे गेलेले आहेत आणि आमची सध्या वाट चुकलेली आहे. आम्हाला काही समजून झाले की काय करावं. फडके सुद्धा बांधलेले आहेत, ते पण इथं कुठे दिसणार. वाट दाखवण्यासाठी जे फडके होते ते सुद्धा इथं दिसणं झालेत. बघूया आता काय होतंय ते. संपूर्ण जंगलात आता आम्हाला पूर्णपणे हरवल्यासारखं वाटतंय. ठीक आहे, बघूया, जाईल तिथे जाईल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वाट गावली 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 वाट गावली. चला 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 वाट गावली आता काय. अशा पद्धतीने वाट गावल्यामुळं आमचे कार्यकर्ते पळत आहे जोरात. विषय हार्ड केलाय. शिव मंदिराकडे जाणार वाटत. झाले हे 4-5 जण माझं त्यांचे 3. आमचे सहकारी मित्र इथं बसले. नाव का मित्रा? निशांत. निशांत या ठिकाणी मार्ग दाखवण्यासाठी, निशाण दाखवण्यासाठी, विश्रांती घेत आहेत सध्या. निशाण दाखवण्यासाठी, मार्ग दाखवण्यासाठी थांबले आहेत. कोणी चुकले म्हणून. चला होय काढला जातून करूया आपण त्याचा शूटिंग. दिसतात. 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून बार रायगड यांच्या वतीने किल्ले स्वच्छता मोहीम
राबवण्यात आली होती. तर आज आम्ही इचलकरंजीतून 5:30च्या दरम्यान निघालो. तर हे पहा किती घनदाट जंगल आहे. इथं वाटा काढत जायला लागलं आपल्याला. तर या संवर्धन मोहिमेचा एक छोटासा भाग म्हणून आम्ही या कार्यामध्ये सहभाग घेत आहोत. तर जवळजवळ आम्ही 7 ते 8 जण या मोहिमेमध्ये इचलकरंजीतून सहभागी झालो. आपल्या लक्षात येईल किती घनदाट जंगल आहे. किती अवघड आहे वाट आपल्या लक्षात येईल. हे बघा असं वाकून चालत जायला लागते. पावसाळ्यात अवघड आहे बाई. पावसात काय दिसणारच नाही मार्ग. आलं सोडा जवळ आलं. काय करणार शेवटा पहिलं आयला काय चेष्टा आहे का काय. जाऊ शेड फाटते एवढं. आमच्या टीमचं सारं ते एक भगिनी करत आहे सध्या. आलं जवळ आलं वाटतं. आलं जवळ आलं. आले ठप्पा झाले तो. किती घनदाट असं अभयारण्य आहे. आणि वाऱ्याचा वेग तुमच्या लक्षात येईल किती जोरात वारा या ठिकाणी. हे पहा वाऱ्याचा आवाज. हे पहा मित्रांनो काय मार्ग दिसणार आहे. तर त्यामुळे अनुभव व्यक्तीच्या सोबत किंवा वाटेड्यांना घेऊनच या मोडागडवर या अशी विनंती आहे. हे किल्ल्यावर मार्किंगसाठी दगडसुद्धा लावण्यात आलेले आहेत. तर याचा आधार घेऊन आपल्याला पुढे जायचं. आयला पुढं कोणतं थांबलंय बघा. हा याला श्रेय जात आहे. चला
गडावर आपल्याला दिसणार बघून डोलाने पडत असणार आपला भावात अशी दिसलं होतं आपल्याला. कोणताही धक्का न लावता व्यवस्थित आणि काळजीपूर्वक वाळलेला पाला पोचळा व स्वच्छता आमचे सर्व सहकारी मित्र करत आहेत. हे काय गवं रानडुकर गडावरील पाठीमागील बाजूस आपल्याला हे दिसणारे जबरदस्त असा घाटाचा भाग आणि किल्ले गगनगिरीचा परिसर आपल्याला या किल्ल्यावरून आपल्याला पाहायला मिळतो. आणि बरोबर आपल्या उजव्या साईडला पडसळी डॅमसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. अशा मोहीम प्रत्येक परिसरामधून होत असतात, जिल्ह्यातून होत असतात. तर ज्या त्या भागामध्ये ज्या त्या सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा अशी नम्र विनंती आहे आणि कार्य करत राहावं. किल्ल्यावर 2 तासाचं संवर्धन केल्यानंतर आम्ही ध्वजवंदन म्हणजे ध्वजपूजन आपण करत आहोत. ध्वजपूजन झाल्यानंतर सर्वांच्या सोबत एक ग्रुप फोटो होईल आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा किल्ला खाली उतरण्यासाठी मार्गस्थ होणार आहोत. तर या ठिकाणी ध्वजपूजन आपण करत आहोत. राष्ट्रध्वज आपला त्याच पद्धतीने मानवंदना, प्रेरणामंत्र, ध्येयमंत्र होईल आणि पुन्हा परतीच्या मार्गावर निघेल. कंदमुळं पण ठेवा. हा चला दगडात हे होते काय बघा. हा भारत भाग्य विधाता पंजाब सिंधु गुजरात मराठा काविल उत्कल बंग विंध्य हिमाचल जमुना गंगा उच्चल तव तव शिव नामे जागे तव शिव आशीष मागे काहे तव जय गाथा जनगण मंगल नायक भारत भाग्य विधाता. भारत माता की जय. वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. अम्बा माता की जय. दुर्गा माता की जय. काली माता की जय. भारत माता की जय. माता माता की जय. गौ माता की जय. चंडी माता की जय. मंगला देवी की जय. चिरकाई देवी की जय. अम्बा माता की जय.
सगळ्यांना सर्वप्रथम इथं बारा रायगडतर्फे मुडागड संवर्धनासाठी आलेल्या सगळ्यांचं इथं स्वागत आहे। साधारण आपण 2016 साली बारा रायगड परिवार स्थापन झाला, 2017 साली रजिस्टर झाला बारा रायगड परिवारात। त्यानंतर प्रत्येक विभागवार असे गड किल्ले आम्ही निवडलेत। आपल्या कोल्हापूर विभागातून आपण सुरुवातीला असे पन्हाळावले भावडेकर पंत आंबाते यांची समाधी, परत आपले वेगवेगळ्या विषयावर कट्टे असे अरेंज करत होतो। 2020 साली आपण मुडागड हा कोल्हापूर विभागातर्फे जी माहिती मिळाली ती आपण बेस पकडून त्याप्रमाणे आता या किल्ल्यावर काम चालू केलं। सुरुवातीपासून आता आपण ज्याला आलो त्याला सुरुवातीलाच पहिल्यांदा आपण पाण्याचं टाकं होतं, ते पाण्याचं टाकं बऱ्यापैकी मुजलेलं होतं, ते आपण पूर्णपणे साफ केलं। त्यानंतर हे बुरुज ते आता फक्त मी सुरुवातीला 2018ला बारा रायगड परिवारातर्फे इथे ज्याला आलो म्हणजे किल्ला कुठला शोधावा त्याला फक्त ही तडबंदी एवढीच 4 फुटाची तडबंदी होती आणि तिथं म्हणजे आणि पूर्ण दाट झाडी होती। आता एवढं लांब दीड तास आपण चालत होते खालून, जंगलात आहे किल्ला आणि तेवढी आपल्याला होणार नाही करायला, तेवढी संख्या पण आपल्याला त्याला आपली सुरुवातच होती। परंतु 2020 साली हा किल्ला आपण म्हणजे करायचं ठरवलं, पहिलीच मोहीम घेतली, त्याला सगळ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि सगळ्या लोकांना पण आपल्याला सगळ्यांना आवडलं इथं काम करायला। तिथून पुढं कंटिन्यू आपण हे काम केलेलं आहे इथं। आता इथली 4-5 बुरुज आपण इथे बाहेर काढलेत। तर ते दुर्गवैभव कोल्हापूर जिल्ह्याचं या पुस्तक आहे चिले सरांचं, त्या पुस्तकात पण आता सरांनी ज्याला नवीन आवृत्ती काढली त्याला त्यांनी पण म्हणजे आपल्या कामाचं हे कौतुक केलं आणि त्या पुस्तकामध्ये पण आता म्हणजे आपण जे काम केलंय त्याचं त्यांनी त्या पुस्तकात पण केलं। बाबा ह्या किल्ल्यात कोण फिरकत सुद्धा नव्हतं, बरं बारा रायगड परिवाराने हे किल्ला बाहेर काढला। त्यामुळे हे आपलं हे सगळे नाव ते झालंच म्हणजे परिवाराचं की बाबा ह्या किल्ला एक माहीत नसलेल्या दुर्गम भागात आपण बाहेर काढला आहे। त्यानंतर 2023 साली विकी सगळे आपली परिवाराची सगळी दादूतेल होती, त्याला एक मामा खाली गावातले भेटलेले त्यांना महाशिवरात्रीच्या आधी, त्यांनी पण इथं शिव मंदिर आहे असं त्यांनी मामा बघितलेले 80 वर्षाचे एक होते कोलिकचे, मागं कोलिक गाव आहे की नाही तिथले 80 वर्षाचे गृहस्थ होते, ते म्हणले मी एकदा मसरं चालायला नेलतो, मी पिंडी बघितल्या म्हणजे एवढंच त्यांच्या तोंडातून आलं। आमचा ॲक्च्युली सत्कार होता, या कार्यानिमित्त सत्कार होता म्हणून गावकऱ्यांनी आम्हाला बोलवलेलं 26 फेब्रुवारी 2023ला सॉरी। त्यानंतर त्या दोघांनी असं म्हटल्यावर चला म्हटलं मामा, आम्ही काय वर जायचं नियोजनानं आलो नव्हतो, खाली सत्कार समारंभासाठी आलेलो। ते मामा म्हटले वर मी एकदा पिंडी बघितल्या म्हटलं, तसं म्हटल्या आम्ही म्हटलं चला वर जाऊया। आम्ही एक 7-8 जण होतो फक्त पुरस्कार स्वीकारायला आलेले, त्यांना घेतलं, शोधलं, 1.5 तास शोधलं, ती पण तिघं होती, तर एकट्याने बघितलेलं असं सांगत होते ते। तासभर शोधलं पण काय मिळत नव्हतं त्यांना, असं ते म्हणजे त्यांना गिल्ट वाटलं की बाबा मी बघितलं म्हणून पोरांना घेऊन आलो आणि सापडणं झाले। मग म्हटलं मामा बसा म्हटलं, नाही झालं तर नाही सापडलं आपण जाऊया। असं आम्ही बऱ्याचदा शोध मोहीम घेतल्या, बरंच जंगल पिंजून काढले, आम्हाला पण मोकळ्या हातानं आम्ही गेलोय, परत वाईट वाटून घेऊ नका म्हटलं। आणि एक बसा पाणी प्या म्हटलं, काय आठवतं काय बघा म्हटलं एरियातलं। बसले पाणी पिले आणि त्यांनी म्हटले एकच की त्या पिंडीच्या बाजूला एक तळ आहे म्हटलं, तळं आम्ही बघितलेलं, त्याच्या एक 5-6 महिने तळ आहे म्हटल्यावर मग मला पण लगेच क्लिक झालं की तळ कुठं आहे। तळ्याच्या बाजूला गेल्यावर मामांची हालचाल वाढली, त्यांना पण लगेच लक्षात आलं असेल, त्यांना मग ते चौथरा दिसला, चौथऱ्यात दिसल्यावर मग आम्हाला पिंडीचं फक्त लिंग दिसलं बघतं। तिथनं लगेच पुढच्या आठवड्यात आम्ही मोहीम घेतली आणि क्लीन करून पूर्ण मातीत गाडले, फक्त एवढी लिंग 2-3 इंचाचं लिंग दिसत होता पिंडीवरती। त्यानंतर दुसऱ्या मोहिमेला लगेच मातीतनं पूर्ण गाडलेलं बाहेर काढलं, साधारण असे 4 फूट आहे आणि असे 1.5 फूट आहे, एवढी मोठी शिवपिंड आपल्याला मिळाली। या कार्याचं सार्थक त्यावेळेस झालं आमचं। पहिला जे बघून गेल्यात किंवा मुडागडविषयी कधी कोणी ऐकलेलं त्यांनाच म्हणजे कार्य काय झालंय हे लक्षात येणार आहे। नवीन येणाऱ्यांना काय वाटणार की काय किरकोळ आहे असं वाटणार, पण आम्ही जे पहिल्या मोहिमेपासून येतो, मी आहे, दादू आहे, 7-8 जण आम्ही कंटिन्यू आहे। 23 मोहिमा अधिकृत झाल्यात आणि असंच न जाहीर केलेल्या 6-7 मोहिमा झालेल्या, असं अचानक उठून आलेलं।
त्यांना फक्त त्याचं महत्त्व लक्षात येणार आहे की बाबा रेखीला कोण कोण आलतो. एवढीच एक जे डाम आता झेंड्याचं आपण ठेवलंय की नाही तेवढंच एक 4 फूट आणि असे 3 दगड एवढंच दिसतं. पूर्ण दगडात आणि झाडा झुडपात मातीत गाळून गेले, काहीच नव्हतं. इव्हन चिलेसरांनी पण आम्हाला म्हटलेलं की तो गड का निवडालाय तुम्ही, काहीच नाही आलं, 1.5-2 तास वर जायला लागते आणि काय असं. मग आम्ही म्हटलं बारायगड परिवाराची खासियतच ही आहे की जो कुणाला माहित नाही त्याला आपण नवचैतन्य द्यायचं. त्यामुळे मग चिलेसर पण आम्हाला नंतर मोटिवेट केलं आणि भारी आहे म्हटले, चला तुम्ही कौतुक आहे तुमचं म्हटले. आणि त्यानंतर आम्ही कामाचा श्री गणेशा केला. तिथनं वर्षाला पावसात मोहीम करू शकत नाही त्यामुळे वर्षाला एक 4-5-6 मोहिमा होत्यात. त्याच्याबरोबर आपण बाकीचे पण कार्य असतात तिकडं पण आपण जातो. त्यामुळं मोहीम 23-24 अशा झाल्या आणि 7-8 अशा 30 मोहिमा झाल्या. त्यात हे सगळं आपल्याला मिळालं. इथं एक बुरुज आहे, इथं वर चढून बघितला तर इथं एक खाली आहे. त्यानंतर हा एक ह्या तटबंदीत 3 बुरुज आहेत. परत अशी तटबंदी गेल्या तिकडं, परत त्या बुरुजाला चिकटल्या ती पूर्ण मातीत गेल्या. त्याच्यानंतर आपण असंच कार्य चालू ठेवायचं. असं मग तुमच्यासारखे जे येणारे आहेत त्यांच्यामुळे आता आपण जवळपास 3-3.5 वर्ष झालं कार्य सुरू आहे. तुम्ही येत राहा, मित्रांना सांगा, कधी शक्य नसलं तर परत आपला शिवरायांचा 8वा साक्षी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे जाणणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असे. राजा केला त्याग मनोनी साधे तो योग, राज्य साधनांची लगबग कैसी केली. यावरी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, यावरी आता विशेष काय लिहावे. शिवरायांची आठवावे जीवनोत मानावे, लोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे. विषयाचा महामेरू बहुजनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. छत्रपती भारत माता की जय, हिंदू धर्म की जय. तर आता आम्ही सध्या किल्ला खाली उतरत आहोत. तर पुन्हा आम्हाला उतरण्यासाठी 1.5 ते 2 तास लागतील. तर असाच हा आपला प्रवास चालू राहील. तर व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कळवा. काही सूचना असेल तर नक्कीच कळवा. आणि खरोखरच आपला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करून या कार्यामध्ये सहभाग होण्यासाठी नक्कीच प्रवृत्त करा. जय शिवराय, जय शंभूराजे. पुन्हा भेटू नवीन माहितीसहित नवीन विषयावर आपल्या अशा चालत्या बोलत्या किल्ले दर्शन या यूट्यूब चॅनलवर. जय शिवराय, जय शंभूराजे, शंभूराजे.